नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या मुलांसाठी गणित भाग 1 आणि भाग 2 साठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासमालेचा तिसरा भाग. विद्यार्थी मित्रांनो, या जीवनापासून आणि आत्तापासून आत्मविश्वास आणि खूप मेहनत आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर घेतले तर जीवनातील यशस्वी जीवनाचे रहस्य उमलते. म्हणून खूप मेहनत करा आणि जीवनात यशस्वी व्हा. We are going to learn the method of writing set. There are two methods. In last lecture, we have to learn the listing method. Today, we are going to learn the second method of writing set is a rule method. मागील लेक्चर मध्ये आपण संच लिहिण्याच्या पद्धतीची पहिली पद्धत म्हणजे यादी पद्धत पाहिलेली आहे. आज आपण संच लिहिण्याची दुसरी पद्धत म्हणजे गुणधर्म पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. मेथड ऑफ रायटिंग सेट, संच लिहिण्याची दुसरी पद्धत. मेथड ऑफ रायटिंग सेट, संच लिहिण्याची दुसरी पद्धत आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड, गुणधर्म पद्धत. In this method, element of the set are described by specifying property or specific rule. या गुणधर्म पद्धतीमध्ये संचातील सर्व घटकासाठी एक विशिष्ट नियमांचा किंवा विशिष्ट गुणधर्माचा वापर करावा लागतो किंवा वापर करतात. How to write the set by using a rule method or set builder form method. गुणधर्म पद्धतीने संच कसा लिहितात त्याच्या पायऱ्या आपण पाहूया. स्टेप फर्स्ट, we consider variable for general all element of set, that is variable as small letter a b c up to the x y z etc. संच लिहिण्याची पहिली पायरी जी आहे, संचातील सर्व घटकासाठी एक चल वापरतात आणि चल वापरण्यासाठी इंग्रजी बाराखडीतील लहान अक्षरांचा उपयोग करतात, जसे की स्मॉल ए बी सी पासून एक्स वाय झेड पर्यंत. यापैकी कोणत्याही एका स्मॉल अल्फाबेटचा उपयोग चल दाखवण्यासाठी करतात. सेकंड स्टेप, टेक अ व्हर्टिकल लाईन दिस or colon to dot, to vertical dot followed by variable, it means such that. आणि एक चलानंतर एक उभी रेषा, लहान उभी रेषा जी कंसामध्ये दाखवलेली आहे किंवा कोलोन, दोन उभे टिंब काढतात आणि या उभ्या लहान रेषेचा किंवा कोलोनचा अर्थ आहे सच दॅट म्हणजे जसे की. And third step, to write the set by using rule method. Write the property of the variable. आणि उभ्या रेषेच्या पुढे किंवा दोन टिंबाच्या पुढे संचातील जे सर्व घटक आहेत त्या घटकासाठी एक विशिष्ट गुणधर्म, एक विशिष्ट नियम लिहितात किंवा संख्यात्मक माहिती असेल तर त्या संख्येची अट दर्शवितात. These are the steps to write the set by using a rule method or set builder form method. या तीन पायऱ्या आहेत गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्यासाठी. To understand this method with the help of example, काही उदाहरणाच्या साहाय्याने आपण ही मेथड समजून घेऊया. Rule method or set builder method.
Example 1. Set of ovals in the English. इंग्रजी मधील स्वरांचा संच. How many ovals in the English? There are 5 ovals in the English. इंग्रजी मध्ये 5 स्वर असतात. A, E, I, O, U. First, how to write the set of ovals in the English by using listing method. प्रथम यादी पद्धतीने आपण हा संच लिहूया. Set A is equal to, in curly bracket, A, E, I, O, U. The set represented by listing method. यादी पद्धतीने आपण हा संच दाखवलेला आहे. हा संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. By using a rule method, we have to consider a variable. Variable is a y for all ovals A, E, I, O, U. And to write the rule for y is a oval in the English. This is a rule. गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्यासाठी प्रथम तुम्हाला सर्व घटकासाठी एक चल मानून घ्यायचा आहे. समजा आपण ते चल y मानून घेतलेला आहे. y या चलाचा उपयोग आपण A, E, I, O, U या किमतीसाठी करणार आहोत. मग एक नियम तयार होतो. तो नियम म्हणजे y हा इंग्रजी मधील स्वर आहे. म्हणजे y ची किंमत A आहे, y ची किंमत E आहे, y ची किंमत I आहे, y ची किंमत O आहे, y ची किंमत U आहे. म्हणजे या 5 A, E, I, O, U या 5 स्वरांसाठी एकच चल आपण कन्सिडर करणार आहोत, ते म्हणजे y. पाहूया हा संच रूल मेथड गुणधर्म पद्धतीने कसा लिहितात. By using rule method to write the set. A is the name of set. A is equal to, in curly bracket, y small vertical line. It is means such that y is a oval in the English. The set represented by using rule method. गुणधर्म पद्धतीने हा संच दाखवण्यासाठी A is equal to, in curly bracket मध्ये y जसे की, या उभ्या रेषेला जसे की म्हणायचं आणि y हा इंग्रजी मधील स्वर आहे. अशा पद्धतीने रूल मेथड गुणधर्म पद्धतीने संच लिहिला जातो. पहिली स्टेप काय आहे की सर्व घटकासाठी चल मानणे. आपण चल मानलेला आहे A, E, I, O, U या किमतीसाठी चल y घेतलेला आहे. y च्या पुढे एक उभी रेषा घ्या किंवा 2 टिंब घ्या. त्याचा अर्थ आहे सच दॅट किंवा जसे की मराठीमध्ये. आणि उभ्या रेषेनंतर तो नियम लिहा. जो नियम A, E, I, O, U यासाठी लागू पडतो तो म्हणजे y किंमत कशाची आहे तर y इज ओव्हेल इन द इंग्लिश. y हा इंग्रजी मधील स्वर आहे. To learn one more example. Write the following set in a rule method. खालील दिलेले संच गुणधर्म पद्धतीने लिहा. Set of color in rainbow. इंद्रधनुष्यातील 7 रंगाचा संच. L is equal to, in curly bracket, this A is a variable considered as 7 color in rainbow. Therefore A such that A is a color in a rainbow. A is a color in a rainbow. This is a rule, property for the set. A such that A is a color in a rainbow, curly bracket close. इंद्रधनुष्यातील 7 रंगाचा संच दाखवण्यासाठी L बरोबर महिरूपी कंसामध्ये A जसे की A हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. सेकंड एक्झाम्पल, सेट ऑफ डेज इन अ वीक. आठवड्यातील वारांचा संच. पाहूया हा संच कशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने लिहितात ते. S is equal to, in a curly bracket, B such that B is a day in a week. आठवड्यातील वारांचा संच हा सेट S is equal to महिरूपी कंसात B स्मॉल व्हर्टिकल लाईन B हा आठवड्यातील वार आहे. म्हणजे जे काही 7 रंग आहेत इंद्रधनुष्यातील
त्या सर्व 7 रंगासाठी एक चल आपण या ठिकाणी बी आठवड्यातील वारांचा जो संच आहे त्या 7 वारांसाठी आपण बी हा एकच चल वापरलेला आहे, म्हणून बी जसे की बी हा आठवड्यातील वार आहे. तिसरं एक्झाम्पल पाहूया. द सेट ऑफ इंटिजर लेस दॅन 4 अँड ग्रेटर दॅन -4. 4 पेक्षा लहान व वजा 4 पेक्षा मोठ्या पूर्णांक संख्याचा संच. टू राईट दिस सेट बाय युजिंग रूल मेथड. हा संच गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. We have to consider the capital alphabets represent the name of set. F is equal to, in curly bracket, x such that x is an integer. X greater than -4 and less than 4. Curly bracket close. 4 पेक्षा लहान आणि वजा 4 पेक्षा मोठ्या पूर्णांक संख्येचा संच. F बरोबर महिरूपी कंसात x असा आहे की x ही पूर्णांक संख्या आहे. इथे एक कंडिशन दिलेली आहे पहा. आपण x हा इंटिजर नंबर साठी व्हेरिएबल मानलेला आहे. मग x कसा आहे तर वजा 4 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे -3 -2 -1 0 आणि अधिक 4 पेक्षा लहान आहेत, म्हणजे 1 2 आणि 3 या संख्या या संचामध्ये येतात, म्हणून त्यासाठी ही आपण अट दाखवली आहे. ही अट लिहावी लागते. x such that x is an integer, x greater than -4 and less than 4. आणखी एक एक्झाम्पल पाहूया. 7 बेसिक साऊंड ऑफ सरगम. संगीतातील 7 स्वरांचा संच. सा रे ग म प ध नि सा हे 7 स्वर आहेत. H is equal to, in curly bracket, D such that D is a basic sound of sargam. D हा आपण सर्व स्वरांसाठी चल मानलेला आहे. एक उभी व्हर्टिकल लाईन आहे आणि आपला रूल लिहायचा आहे. D कशाची किंमत आहे तर D is a basic sound of sargam. D हा संगीतातील स्वर आहे. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने संच लिहिला जातो. Example number 5. L is a set of letter of the word fatal. Fatal या शब्दातील अक्षरांचा संच L आहे. The set represent by using rule method. हा संच आपण गुणधर्म पद्धतीने लिहूया. L is equal to, in curly bracket, y such that y is a letter in the word fatal. म्हणजे L हा संच बरोबर महिरूपी कंसामध्ये y असा आहे की y हे फेटल या शब्दातील अक्षर आहे. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने संच लिहिला जातो. नंबर 6. M is a set of integer less than 5. 5 पेक्षा लहान पूर्णांक संख्येचा संच. M हा 5 पेक्षा लहान पूर्णांक संख्येचा संच आहे. M is equal to Q such that Q is an integer, Q less than 5, or Q such that Q is an integer less than 5. जर तुम्हाला चिन्हामध्ये जर व्यक्त करता आलं नाही तर तुम्ही अशा प्रकारचा रूल सुद्धा लिहू शकता. Q is an integer less than 5. म्हणजे M हा 5 पेक्षा लहान पूर्णांक संख्येचा संच आहे. तो अशा पद्धतीने लिहिला जातो. M बरोबर महिरूपी कंसात Q असा आहे की Q हा पूर्णांक आहे आणि Q ची किंमत 5 पेक्षा लहान आहे आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करावा लागतो. किंवा तुम्ही असे लिहू शकता, चिन्ह जर वापरलं नाही तर Q such that Q ही 5 पेक्षा लहान पूर्णांक संख्या आहे. ही अट महत्वाची आहे, हा गुणधर्म महत्वाचा आहे, हा नियम महत्वाचा आहे. जसं आपण यादी पद्धतीमध्ये संख्याची यादी तयार केली होती, तसं गुणधर्म पद्धतीमध्ये तुम्हाला गुणधर्म लिहायचा आहे, नियम लिहायचा आहे. 7 example. O is a set of even natural number from 1 to 100.
1 ते 100 मधील समसंख्याचा संच O आहे. किंवा दुसरा कोणताही संच घ्या. F is equal to in a curly bracket x such that x is a even natural number. Here given one condition, x less than equal to 1, greater than equal to 1 and less than equal to 100. येथे x ची किंमत पहा. या चिन्हाचा अर्थ आहे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा मोठी. फक्त ग्रेटर दॅन असेल तर 1 च्या पुढची संख्या 2 पासून सुरुवात होईल, परंतु ग्रेटर दॅन इक्वल टू आहे म्हणजे 1 ही संख्या त्यामध्ये येते. लेस दॅन इक्वल टू 100 100 किंवा 100 पेक्षा लहान. काय आहे? एक्स इज अ इव्हन नॅचरल नंबर. कॉमा देऊन ही अट तुम्ही लिहू शकता. एफ इज इक्वल टू महिरूपी कंसात एक्स असा आहे की एक्स ही समसंख्या आहे. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि लेस दॅन इक्वल टू 100. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने संच दाखवला जातो, लिहिला जातो. यू रिमेंबर, दिस इज अ जनरल नॉलेज. लक्षात ठेवा म्हणजे संच लिहिण्यासाठी तुम्हाला या गोष्टी समजून घेता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. In a rule method, element of the set described by the specifying the property for rule. गुणधर्म पद्धतीमध्ये तुम्हाला विशिष्ट नियम किंवा विशिष्ट गुणधर्माचा वापर करावा लागतो. त्यासाठी पहिला पॉइंट, when given number are perfect square number then we write a rule of property. जर दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असतील तर गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना या नियमाचा वापर करतात. तो नियम पहा. एक्झाम्पल दिलेला इथे की नाही. a is equal to in curly bracket 1 4 9 16 25 36 49. ह्या सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पूर्ण वर्ग संख्या असतील तर आता आपला नियम हा चिन्हामध्ये अशा पद्धतीने मांडतात. a capital A is equal to in curly bracket a such that a is equal to n square. आता इथे n स्क्वेअर दिलेला आहे. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49. म्हणजे 1 ते 7 संख्येचा वर्ग आहे. या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे स्मॉल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे n च्या किमती नैसर्गिक संख्या आहेत. काय त्या पूर्ण वर्ग म्हणजे त्याचा वर्ग आहे, n स्क्वेअर लिहिलेला आहे ठिकाणी. कॉमा n बिलॉंग्स टू कॅपिटल N. स्मॉल n लेस दॅन इक्वल टू 7. इथे 7 चा वर्ग आहे 49 म्हणजे 7 पर्यंत संख्या आहेत त्या, आणि म्हणून या स्मॉल n ची किंमत काय आहे? लेस दॅन इक्वल टू 7. Therefore we get a is equal to in curly bracket a such that a is equal to n square, comma n belongs to natural number capital N, comma n small n less than equal to 7. This is represent set by using rule method when given numbers are perfect square number. जर दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग संख्या असतील तर अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने संच लिहिला जातो. ए बरोबर महिरूपी कंसात ए असा आहे की ए बरोबर n चा वर्ग. इथे पूर्ण वर्ग आहे म्हणून इथे n चा वर्ग दाखवलाय. घन संख्या असेल तर आपल्याला n चा घन लिहावा लागेल म्हणजे n बिलॉंग्स टू n. तर बिलॉंग्स टू चा आपण अर्थ पाहिलेला आहे. बिलॉंग्स टू म्हणजे चा घटक असणे म्हणजे कॅपिटल N नैसर्गिक संख्या आहेत ही स्मॉल n ची किंमत, आणि ती कशी अट आहे? n लेस दॅन इक्वल टू 7. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण वर्ग संख्याचा संच लिहिला जातो. Second point, when you remember, when given numbers are perfect cube number then we write rule of property. जर दिलेल्या संख्या पूर्ण घन संख्या असतील तर गुणधर्म पद्धतीने हा संच असा लिहिला जातो. एक्झाम्पल b is equal to in curly bracket 1 8 27 64 125 up to the 729. येथे 1 8 27 125 216 343 512 729 म्हणजे क्रमवार 1 पासून 9 पर्यंतच्या संख्येचा घन आहे.
आता सेम प्रॉपर्टी आहे आपला सेट बिल्डर मेथडने लिहिण्यासाठी. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन क्यूब. इथे पहा, इथं पूर्ण वर्ग आहे म्हणून एन स्क्वेअर लिहिला. आता इथं पूर्ण घनसंख्या म्हणून एन चा क्यूब लिहिलेला आहे. कॉमा देऊन स्मॉल एन काय आहे, बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणून कॅपिटल एन, एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन, कॉमा एन लेस दॅन इक्वल टू 9. शेवटची संख्या 9चा घन आहे, म्हणजे आपला 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचा घन दाखवणारा हा संच आहे. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धतीने संच लिहिला जातो. थर्ड पॉइंट, when you remember. गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्यासाठी तिसरा मुद्दा लक्षात घ्या. when given numbers are multiple factor of other number, then we write rule of property. जर दिलेल्या संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीमध्ये असतील, म्हणजे 2, 4, 6, 8 2च्या पटीमध्ये आहेत, 3, 6, 9, 12 3च्या पटीमध्ये आहेत, 5, 10, 15, 20 5च्या पटीमध्ये आहेत, अशा पद्धतीने संख्या दिलेल्या असतील तर पाहूया. A is equal to in curly bracket 6, 12, 18, 24, 30, 36, 42. Here given numbers are in multiple of 6. 6च्या पटीमधील या सर्व संख्या आहेत. म्हणून A is equal to in curly bracket A such that A. आता A हा चल आहे, व्हेरिएबल आहे. हा A व्हेरिएबल आपण या सर्व संख्यासाठी कन्सिडर केला आहे. A ची किंमत 6 आहे, A ची किंमत 12 आहे, A ची किंमत 18 आहे, A ची किंमत 24 आहे, A ची किंमत 30 आहे, A ची किंमत 36 आहे, A ची किंमत 42 आहे. या सर्व किमतीसाठी आपण A वापरलेला आहे. म्हणून A such that A. आता A काय आहे, 6च्या पटीतील संख्या आहेत. म्हणून A is equal to 6n आणि कॉमा n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे 6च्या पटीमध्ये 6 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 6, 6 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 12, 6 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 18, 6 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 24. इन दिस वे 6 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू 42. म्हणजे ही स्मॉल एन ची किंमत काय, नॅचरल नंबर आहे. तिथे एक कंडिशन आहे, शेवटी 7 ने 6 ला मल्टिप्लाय केल्यावर 42 येतात. म्हणजे स्मॉल एन लेस दॅन इक्वल टू 7. दिस इज द सेट रिप्रेझेंटेड बाय रूल मेथड. गुणधर्म पद्धतीने अशा पद्धतीने हा संच लिहिला जातो. म्हणजे पट संख्या जर असतील तर त्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत, ओळखता आल्या पाहिजेत, त्या संख्या कोणत्या संख्येच्या पट आहेत. मग आपण गुणधर्म पद्धतीने संच लिहू शकतो. आणि चौथा एक मुद्दा लक्षात ठेवा, विच नंबर कंटेन इन रूल. म्हणजे दिलेल्या कंडिशन मध्ये कोणकोणत्या संख्या येतात हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. P example P is equal to in curly bracket y such that y belongs to I. I represent the integer set. Capital N is a natural set. Capital W is a set of whole number. Capital I set of integer. The integer मध्ये मग 0, 1, 2, 3 up to the infinite, -1, -2, -3 up to the infinite या संख्या येतात. हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. म्हणजे एक कंडिशन दिली y. y is a greater than equal to -6 and less than 4. म्हणजे y ची किंमत -6 आणि -6 पेक्षा मोठ्या संख्या आहेत आणि +4 पेक्षा लहान संख्या आहेत. मग त्या संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. त्या संख्या आहेत -6, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3. म्हणजे अशा पद्धतीने त्या संख्या शोधता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला गिवन सेट राईट इन लिस्टिंग मेथड ॲज वेल ॲज रूल मेथड. दिलेला संच तुम्हाला दोन्ही पद्धतीने लिहिता येतो. आता इथे पहा, इथे लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू चिन्ह आहे म्हणून -6 आलेले आहेत. इथे फक्त लेस दॅन चिन्ह आहे म्हणून 4 पेक्षा लहान म्हणजे 3 संख्या आलेली आहे, 3 पर्यंत आलेली आहे. ही कंडिशन खूप महत्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा. Write the two set by using listing method as well as by rule method. दोन्ही पद्धतीने आपल्याला दिलेला संच लिहायचा आहे. खाली दिलेला संच यादी पद्धतीने
आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. एक्झाम्पल नंबर 1. A is a set of odd natural number less than 20. संच A हा 20 पेक्षा लहान असलेल्या विषम संख्याचा संच आहे. बाय युजिंग लिस्टिंग मेथड, यादी पद्धतीने आपण तो संच लिहिला. 20 पेक्षा लहान विषम संख्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19. 20 पेक्षा लहान ह्या विषम संख्या आहेत. पायजिंग रूल मेथड, रूल मेथडने आपण हा संच लिहूया गुणधर्म पद्धतीने. वी हॅव टू कन्सिडर व्हेरिएबल बी फॉर ऑल व्हॅल्यू ऑड नंबर्स लेस दॅन 20. 1 ते 19 पर्यंतच्या संख्येसाठी एक आपण चल वापरले बी. बी व्हर्टिकल लाईन किंवा 2 टिंब आपण इथे घेऊ शकतो. बी सच दॅट बी इज अ ऑड नंबर. ही विषम संख्या आहे, पण कशी आहे? बी लेस दॅन 20, 20 पेक्षा लहान आहे. म्हणजे ए बरोबर मैरुपी कंसात बी असा आहे की बी ही विषम संख्या आहे, बी लेस दॅन 20. म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन्ही पद्धतीने दिलेला संच लिहू शकतो. सेकंड एक्झाम्पल, बी इज अ सेट ऑफ लेटर ऑफ द वर्ड सायन्स. सायन्स या शब्दातील अक्षराचा संच बी आहे. बाय युजिंग लिस्टिंग मेथड, इन कर्ली ब्रॅकेट बी इज इक्वल टू एस सी ई आय एन. सायन्स या शब्दातील प्रत्येक अक्षर घ्या. एक अक्षर एकदाच लिहायचं आहे आणि म्हणून यादी पद्धतीने हा संच येईल. तर गुणधर्म पद्धतीने संच पाहूया. बाय युजिंग रूल मेथड, हाऊ टू राईट द गिवन सेट. बी इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज अ लेटर इन द वर्ड सायन्स. ए हा सायन्स मधील सर्व अक्षरांसाठी वापरलेला चल आहे. तुम्ही कोणताही चल वापरू शकता ए पासून झेड पर्यंत, स्मॉल लेटर. इन अ कर्ली ब्रॅकेट ए सच दॅट ए इज अ लेटर इन द वर्ड सायन्स. आणि म्हणून बी बरोबर बहुरूपी कंसात ए असा आहे की ए सायन्स या शब्दातील अक्षर आहे. अशा पद्धतीने दिलेला संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने आपण लिहू शकतो, लिहिता येतो. राईट द टू सेट बाय युजिंग लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. खाली दिलेले संच यादी व गुणधर्म पद्धतीने लिहा. आणखी उदाहरणाचा आपण अभ्यास करूया, आणखी उदाहरणे समजून घेऊया. सेट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 81. 81 या संख्येच्या वर्गमुळाचा संच. स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऋण संख्येचा वर्ग आणि धनसंख्येचा वर्ग नेहमी धनसंख्याच असतो. आणि म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 81 इज अ 9 अँड मायनस 9. स्क्वेअर ऑफ 9 इज अ 81 अँड स्क्वेअर ऑफ मायनस 9 इज ऑल्सो 81. म्हणून a is equal to in curly bracket 9 and minus 9. This is a set represented by the listing method, set of square root of 81. And by using rule method, we have to consider variable b such that b is a square root of 81. a is equal to curly bracket मध्ये b असा आहे की b हे 81 चे वर्गमूळ आहे. ऋणसंख्येचा वर्ग आणि धनसंख्येचा वर्ग नेहमी धनसंख्या असतो. प्रत्येक पूर्ण वर्ग संख्येला 2 मूळ असतात, एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या. 81 चं वर्गमूळ 9 आहे, म्हणून 2 वर्गमूळ संख्या आहेत, एक 9 आणि एक -9. अशा पद्धतीने हा संच यादी आणि गुणधर्म पद्धतीने लिहिला जातो. एक्झाम्पल नंबर 4. सेट ऑफ प्राइम नंबर विच इज डिव्हायझर ऑफ 30. 30 या संख्येचा विभाजक असणाऱ्या मूळ संख्येचा संच. म्हणजे 30 या संख्येला कोणकोणत्या मूळ संख्येने भाग जातो? मूळ संख्येने. इथे महत्वाचा पॉइंट आहे, कारण 30 ला 6 ने पण भाग जातो,
परंतु 6 ही मूळ संख्या नाही आणि म्हणून 2, 3 आणि 5 these are prime numbers which are divisor of 30 आणि म्हणून 2, 3, 5 या मूळ संख्या आहेत. या मूळ संख्येने 30 ला भाग जातो म्हणून हा संच लिस्टिंग मेथड यादी पद्धतीने असा लिहिता येईल D is equal to in curly bracket 2, 3, 5. By using a rule method, the set represented as B is equal to in curly bracket y such that y is a prime number which is divisor of 30. y हा y असा आहे की y ही 30 चे विभाजक असणारी मूळ संख्या आहे. सर्वांना दिलेला संच यादी व गुणधर्म पद्धतीने कसा लिहितात हे समजलेलं आहे. टुडेज होमवर्क, आजचा होमवर्क घ्या. राइट दी टू सेट बाय यूजिंग लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. खाली दिलेले संच यादी पद्धत व गुणधर्म पद्धत या दोन्ही पद्धतीने सोडवायचा आहे. First, H is a set of letter in the word little. H, G हा little या शब्दातील अक्षरांचा संच आहे. Second, set of even natural number less than 30. 30 पेक्षा लहान समसंख्येचा संच. Third, set of number of square root of 100. 100च्या वर्गमूळ संख्येचा संच. Number 4, set of integer less than 5 and greater than -5. 5 पेक्षा लहान आणि वजा 5 पेक्षा मोठ्या दर्शवणाऱ्या पूर्णांक संख्याचा संच. सेट ऑफ डेज इन अ वीक, आठवड्यातील वारांचा संच. सेट ऑफ परफेक्ट क्यूब नंबर लेस दॅन 50, 50 पेक्षा लहान पूर्ण घन संख्येचा संच. And last one, example for homework, set of numbers multiple of 5 less than 60. 60 पेक्षा लहान 5च्या पटीतील संख्याचा संच. Today's homework you always complete and send me. आजचा दिलेला होमवर्क सर्वांनी पूर्ण करा आणि मला सेंड करा. We have learned two methods of writing of set. It is the important part in chapter set, listing method and rule method. संच या प्रकरणामधील अतिशय महत्त्वाचा भाग संच लिहिण्याच्या पद्धती, यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत आपण पाहिलेली आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने सुद्धा भरपूर उदाहरणं तयार करून या दोन्ही पद्धतीने लिहू शकता. अभ्यासमालेतील हा भाग सर्वांनी पुन्हा पुन्हा पहा, समजून घ्या आणि होमवर्क पूर्ण करा. नियमितपणे आपल्याला अभ्यासमालेतील व्हिडिओ येत राहतील. मात्र हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब जर तुम्ही हा व्हिडिओ केला तर पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येत राहतील. ओके, धन्यवाद.